दशावतार कलेत वयाच्या 4थ्या वर्षी मी पहिल्यांदा काम केलं. माझे वडील लोकराजा ही पदवी लोकांनी त्यांना बहाल केली होती, कारण लोकांच्या प्रत्येकाच्या मनामनात त्यांनी अधिराज्य केलं. दशावतार कला ही उपजत कला आहे, ती स्वयंभू कला आहे. सगळ्यांनाच हा प्रश्न होता की आता पुढे काय, की लोकराजा गेल्यानंतर भविष्यात काय होईल. आता युवा पिढीचा म्हणजे जो वर्ग आहे तो वळलेला आहे, बऱ्यापैकी वळलेला आहे. म्हणजे दशावतार कोकणचा श्वास मानला जातो. दशावतार आणि भजन, जेवढा भजनाकडे कल आहे तेवढाच कल दशावताराकडे आहे. एक वेगळ्या दृष्टीने, जरी सिनेमाचं हे युग असलं, एआयचं युग असलं, तरी सुद्धा दशावताराकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. दशावतार कलेला कुठचंही स्क्रिप्ट नाही, कुठली रिहर्सल नाही, म्हणजे कुठलाही डायलॉग लिहून दिलाय आणि तो बनायचा असं नाही. नमस्कार सिद्धेश, नमस्कार. तुझ्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. तुमची दशावतार कलेमध्ये सुरुवात कशी झाली? दशावतार कलेत वयाच्या 4थ्या वर्षी मी पहिल्यांदा काम केलं. सोमदत्त मालिनी या नाट्यप्रयोगामध्ये केऊस मोबार येते. म्हणजे त्याच्यात छोट्या मुलाची भूमिका होती, सवाई सोमदत्त. वडिलांना माझ्या माहिती नव्हतं की मला आणलंय. मला मागून रिक्षा करून घेऊन गेले होते आणि त्यांच्या नकळत माझा मेकअप वगैरे पाठीमागे केला होता रंगपटावर, आणि डायरेक्ट नेऊन त्यांच्या समोर स्टेजवर उभं केलं. आणि त्यावेळी फक्त एकच वाक्य बोलायचं होतं की मी सवाई सोमदत्त. तिथून माझी वयाच्या 4थ्या वर्षीपासून दशावतारामध्ये सुरुवात झाली. अच्छा दादा, तुम्हाला दशावताराची खूप मोठी परंपरा आहे. तुमचे वडील खूप मोठे कलाकार होते, तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यासोबतच्या काय आठवणी आहेत? माझे वडील लोकराजा ही पदवी लोकांनी त्यांना बहाल केली होती, कारण लोकांच्या प्रत्येकाच्या मनामनात त्यांनी अधिराज्य केलं होतं आणि त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी होतात. दशावतार कला ही उपजत कला आहे, ती स्वयंभू कला आहे. ती कशी शेवटपर्यंत टिकून राहील किंवा ती आपण कशी जगावी याचं मार्गदर्शन वेळोवेळी त्यांनी आम्हाला केलं, आणि त्याप्रमाणे आम्ही आता दशावतारात कार्यरत आहोत. त्यांच्याबद्दलच्या भरपूर आठवणी आहेत, ज्या न सांगून संपणार आहेत. आणि खरं तर त्यांच्या जाण्याने दशावतारात एक पोकळी निर्माण झाली होती. बरोबर. पण त्यांचा आशीर्वाद, आमच्या रसिक प्रेक्षकांचा, रसिक मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद, रंगदेवचा, आमच्या कलेश्वर गणपतीचा आशीर्वाद आमच्या मस्तकी आहे, आणि त्यांच्या मागे आम्ही कला कशीच चालू ठेवलेली. जेव्हा तुमचे वडील गेले, ओके, त्यावेळी म्हणजे तुमची कंपनी खूप मोठी आहे, नावारूपाला आहे, पण ती सांभाळणं एक चॅलेंज होतं. ते तू खूप चांगल्या प्रकारे निभावलंस, तर कसं वाटतंय? खरं तर ज्यावेळी माझे लोकराजा वडील ज्यावेळी गेले, त्यावेळी खरं तर लोकांना प्रश्न होता, म्हणजे आमचे जे चाहता वर्ग आहे, रसिक मायबाप प्रेक्षक आहे, त्यांना सगळ्यांनाच हा प्रश्न होता की आता पुढे काय, की लोकराजा गेल्यानंतर भविष्यात काय होईल. तर ती खरी तर साथ माझ्या सहकलाकारांची होती. म्हणजे माझ्या त्यावेळी कार्यरत असणारे माझ्या मंडळातील सर्व कलाकार, माझं कुटुंब आणि लोकराजांवर प्रेम करणारा त्यांचा असंख्य चाहता वर्ग होता. आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे शिवधनुष्य पेललं. यात खरं म्हणजे मोलाचा कोणाचा वाटा असेल तर माझ्या सहकलाकारांचा आहे, रसिक प्रेक्षकांचा आहे, आणि त्याबरोबर माझ्या कुटुंबियांचा आहे. खरं तर अजिंक्यतारा ही त्यांनी भूमिका अजरामर करून ठेवली होती. दादा राणे कोणस्कर, ज्येष्ठ कथालेखक, आजचे कलाकार, यांनी ते नाटक लेखन केलं होतं. आणि 13व्या दिवशी तो माणगाव येथे नाट्यप्रयोग होता, शिवजयंती दिवशी. तर लोकांना प्रश्न पडला होता की ती भूमिका तर त्यांची कोण करणार. तर सगळ्यांचं असं मत होतं की त्यांनी जी केलेली भूमिका ती तूच करायची, आणि ते खूप मोठं दडपण होतं. पण ते त्यांच्या आशीर्वादाने त्यांनीच ती भूमिका करून घेतली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ती लीला भूमिका मी पार पाडली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अजिंक्यतारा भाग 2 हा नाट्यप्रयोग आला. तो पण प्रचंड लोक आवडीने चालला. त्याच्या तिसऱ्या वर्षी दादा कुणस्कर यांनीच जय जय रवणाचा नाट्यप्रयोग काढला. त्याच्यात माझ्या 4 भूमिका होत्या. त्याच्या आदल्या वर्षी व्यंकटेश पद्मावती, उदय मोरे लिखित ते नाटक होतं. त्याच्यात माझ्या 3 भूमिका होत्या एकाच नाट्यप्रयोगामध्ये. आणि लोकराजामध्ये वडील गेल्यानंतर त्यांच्या जागेवर मला बघून त्यांच्या एवढी उंची गाठणं कोणाला शक्य नाही. त्यांनी जे करून ठेवलंय तिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही. अजून दशावताराच्या 100 पिढ्या गेला तरी तिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही. पण त्यांच्यासारख्या भूमिका करून, त्यांच्यासारखा आदर्श घेऊन भूमिका करायचा प्रयत्न केला, आणि लोकांनी मला स्वीकारलं. तू आजच्या नवीन पिढीला काय सांगशील की दशावतार कलेकडे अजून वळण्यासाठी किंवा प्रेक्षक वर्ग वाढण्यासाठी काय सांगशील? नाही, दशावतार कलेकडे बराचसा आता युवा पिढीचा म्हणजे जो वर्ग आहे तो वळलेला आहे, बऱ्यापैकी वळलेला आहे. बऱ्याच जणांना दशावतार या विषयावर आकर्षण झालेलं आहे. म्हणजे आकर्षण म्हणजे ती कला जोपासावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. बरोबर. आणि जे नवीन कलाकार येतात, उत्करू कलाकार येतात, त्यांनी पुराणाचा अभ्यास करावा, आणि जी कला म्हणजे जुन्या कलाकारांनी जशी टिकवून ठेवली, म्हणजे जो मूळ गाभा आहे त्याला कुठेही डाग न लावता ती शेवटपर्यंत जपावी, हाच संदेश. ही कला अजून जगभर पसरण्यासाठी काय करता येईल, किंवा काय म्हणजे सरकारतर्फे असेल किंवा लोकांचा कसा अजून सहभाग वाढू शकतो?
मला विचाराल तर रसिक प्रेक्षकाचा कल जास्त तो दशावताराकडेच आहे. म्हणजे दशावतार कोकणचा श्वास मानला जातो. दशावतार आणि भजन बरोबर. ते जेवढ्या भजनाकडे कल आहे तेवढाच कल दशावताराकडे आहे. सरकारचं म्हणाल तर विविध माध्यमातून सरकारने दशावतारासाठी काहीतरी उपाययोजना करणं, दशावतारी कलावंतांसाठी काही करणं. लोकाश्रय भरपूर आहे, प्रचंड आहे. म्हणजे तो मोजता येणार नाही एवढा प्रचंड आहे. आपली कला सातासमुद्रापार सुद्धा गेलेली आहे. पण त्यासाठी सरकारचं थोडंसं याच्यात सहकार्य आवश्यक आहे आणि ते सरकारने येणाऱ्या काळात करावं अशी अपेक्षा आहे. तुमच्यावर प्रेम करणारे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना तू या माध्यमातून काय सांगशील? दशावतार ही कला अजरामर आहे आणि दशावतार या कलेकडे प्रबोधन करणारी कला म्हणून रसिक मायबाप आतापर्यंत पाहत आला आणि तशाच पद्धतीने आमचा दशावतार कलाकार ते सादरीकरण करत आला. त्यामुळे दशावताराला एक वेगळ्या दृष्टीने, जरी सिनेमाचं हे युग असलं, AI चं युग असलं, तरी सुद्धा दशावताराकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. बरं. आणि रसिक मायबाप प्रेक्षक जो आहे तो दशावताराकडे दशावतार म्हणूनच बघतो. त्यामुळे कलाकारांनी सुद्धा त्या कलेला कुठेही डाग न लावता बरोबर. कला आपली सादर करून जे आपलं काम आहे की समाज प्रबोधन ते आपल्या कलेच्या माध्यमातून करावं. रसिक मायबाप प्रेक्षक स्वीकारायला सदैव तयार आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळी कला सादर होते त्यावेळी सगळेच लोक बघतात, पण त्यामागची पडद्यामागची तयारी काय असते? म्हणजे जसं आपण नाटक वगैरे एखादं बघतो, एकांकिका बघतो, त्याची खूप रिहर्सल होते, वेगवेगळे प्रकारे ते सादर केले जाते. तर तसं ह्याच्या दशावतार कलेमागचे काय पडद्यामागची गोष्ट? दशावताराला मुळात म्हणून मग मी म्हटलं की दशावतार ही स्वयंभू कला आहे, दशावतार ही उपजत कला आहे. दशावतार कलेला कुठचंही स्क्रिप्ट नाही, कुठली रिहर्सल नाही. म्हणजे कुठलाही डायलॉग लिहून दिलाय आणि तो बनायचा असं नाही. आमचे कलाकार एकत्र बसून जो कोण कथा संकल्पना ज्याची असेल तो कथा सांगतो. प्रत्येकाच्या भूमिका वाटल्या जातात. त्याप्रमाणे आपापसात जे काय असेल, काय संभाषण करायचं आहे, तुम्ही मी समोरासमोर कलाकार म्हणून आहोत, तर ते आपापसात ठरवायचं आहे आणि ते सादरीकरण करायचं आहे. त्यासाठी मी मगाशी मला जसं म्हटलं की पुराण वाचन असणं गरजेचं आहे, इतर नॉलेज असणं गरजेचं आहे, व्यावहारिक ज्ञान म्हणजे जे काय आपण स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहोत त्याला काय पोषक आहे हे करणं गरजेचं आहे. ते कलाकार लोक करतात, आमचे दशावतार कलाकार करतात. म्हणून दशावतार कला ही अजरामर आहे. कारण दशावतार कलेला कोणती स्क्रिप्ट नाही, कोणताही डायलॉग अगोदर लिखित नाही किंवा कुठली रिहर्सल घेतली जात नाही. जे काय असेल ते ऑन दी स्पॉट. पण बाकी ठिकाणी बघतो की तिथे मेकअप करणारे लोक असतात किंवा कॉस्ट्युमवाली डिपार्टमेंट असतं. तुम्ही स्वतःचा मेकअप करता, स्वतःचं कॉस्ट्युम गेटअप करता. ते कसं शक्य होतं? काय ती आता गणपतीची कृपा आहे म्हणायला हवं, रंगदेवतेची कृपा आहे. कुठलाही कलाकार दशावतारात आल्यानंतर त्याला अगदी सुरुवातीला नवीन असेल तर दुसरा कलाकार त्याचा मेकअप वगैरे करतो, असं अगदी सुरुवातीला. पण ज्यावेळी तो त्याच्यात रुळतो त्यावेळी तो स्वतःचा मेकअप स्वतःच करतो, स्वतःची वेशभूषा स्वतःच करतो. ही ईश्वरी देणगी आहे. अच्छा. धन्यवाद दादा, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.